बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्त्वाचं असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, त्यामुळे इंडिया आघाडीची देश पातळीवर पुढची रणनीती नेमकी काय यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणं आवश्यक असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। आगामी बिहार निवडणुका शिवसेना लढवत नसली तरी बैठक होणं आवश्यक। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कसं लढायचं हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठरवलं जाईल। मात्र महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष आघाडीवर लढणार की स्वबळावर हे मित्रपक्षाच्या अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतरच शिवसेना ठाकरे गट पुढची रणनीती ठरवेल। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक मत प्रदर्शित केलंय की महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं जास्त गरजेचं आहे। काय अधिकची माहिती? अगदी बरोबर। आपण पाहतोय की संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काय राजकारण सुरू आहे। सध्या बिहार निवडणुकांचे वारे वाहत आहे आणि त्यापूर्वी इंडिया ब्लॉकची बैठक होणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे। आज विधानभवनामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाहीये, त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक जी आहे देश पातळीवरची सर्व नेत्यांची ती पुन्हा एकदा होणं गरजेचे आहे। पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र जी बैठक होत नाही त्यामुळे एक भक्कम विरोधी पक्ष तो एकजूट होताना पुन्हा एकदा दिसत नाही, होणं आणि दिसणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। तर निश्चितच उदय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय, कारण लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाही, त्यामुळे देश पातळीवर आता इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। तर पुढची बातमी पाहूयात। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामामध्ये राज्य सरकारचा अडथळा आल्याचा मोठा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मुंबईतील दादर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम पूर्ण झालंय। आता या स्मारकाच्या आत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचंय। मात्र त्यासाठी राज्य सरकार अडथळा निर्माण करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितलंय। शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगावर कडाडून टीका केली होती। तसेच आयोगाच्या निर्णयाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती। त्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे। तर धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आणि आजची सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। आम्ही ऑगस्ट मधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असं देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। ऑगस्ट मध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल। जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागू शकतो। सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत, त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल। पहिल्या आठवड्यातली तारीख दिली पाहिजे असा आग्रह आम्ही केला, परंतु तो आग्रह मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जी उपलब्ध तारीख असेल ऑगस्टमधली पहिली तारीख ती आपल्याला देण्यात येईल। तारखावर तारखा होत नव्हत्या, तारीखच खरं तर लागत नव्हती।
मुद्दामून प्रयत्न करून तारीख लागली पाहिजे, हे प्रकरण घेतलं पाहिजे म्हणून तर इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करावं लागलेलं आहे। आणि यापूर्वी निवडणुकांचाच काळ सुरू असल्यामुळे त्या निवडणुकांच्या काळामध्ये नोटिफिकेशन एकदा इश्यू झाल्यावर मध्ये इंटरफेअर करता येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल असल्यामुळे काहीच करता येत नाही। त्यामुळे झोपा काढत होते हा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आणि कोणताही आधार नसलेला आहे। अशा सवंग पद्धतीने कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घ्यायचा एखाद्या पिटिशनवर हेच मुळात अत्यंत राजकीय आहे असं मला वाटते। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नाही आणि राजीनामा संदर्भात ऐकलंही नाही आणि वाचलंही नाही असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। दरम्यान उद्या पक्षाची बैठक होणार असल्याचंही सुळे म्हणालेत। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे, पण यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी हे मोठं विधान केलंय। मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच। तुम्ही असालच जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांची रोज बोलते। याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूरमधील अक्कलकोटमध्ये शाईफेक करत हल्ला करण्यात आला। हा हल्ला शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय। पोलिसांनी या दीपक काटे विरोधात गुन्हाही दाखल झालाय, मात्र अटक त्याला अद्याप करण्यात आली नाही। दीपक काटेसाठी बावनकुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना फोन येत असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय। तर माझ्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आणि अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही अशी देखील टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे। तर दीपक काटे कोण आहेत पाहूयात। शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक दीपक काटे आहे। 2022 मध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला। चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्ता म्हणून या दीपक काटेची ओळख आहे। बावनकुळेंच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यात भाजपच्या 52 शाखांचं उद्घाटन केलंय।